लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण घेत आहोत. आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदारसंघातली स्थिती जाणून घेऊया. रायगड हा 240 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला प्रदेश. ऐतिहासिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या जिल्ह्यात कधी काळी डाव्या विचारांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यसंग्राम असो, गोवा मुक्ती आंदोलन असो की सामान्यांच्या हक्काचे लढे असोत, त्यात रायगडचं मोठं योगदान राहिलेलं आहे. जगातला सर्वात दीर्घकाळ चाललेला शेतकऱ्यांचा पहिला चरीचा संप रायगडात झाला. या मतदारसंघाबाबत आमच्या रायगडच्या वार्ताहर शोभना देशमुख यांनी सांगितलं. रायगडचं मूळ नाव कुलाबा, पुढं रायगड असं नामकरण झालं. अगोदर संपूर्ण जिल्हा लोकसभेचा मतदारसंघ होता. पुढं 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि रायगड जिल्हा 2 मतदारसंघात विभागला गेला. रायगड मधील विधानसभेचे पनवेल, कर्जत आणि उरण हे 3 मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले, तर अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली हे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. भौगोलिक दृष्ट्या मुंबईच्या जवळ असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचं प्रभुत्व राहिलेलं आहे. महाड, अलिबाग, दापोली आणि गुहागर विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात होत्या. पेणमध्ये भाजपचा तर श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होता. मात्र पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलून गेली. शिवसेना एक असताना 2014 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे अनंत गीते अशी लढत झाली होती. त्यात निसटत्या फरकाने अनंत गीते विजयी झाले. 2019 मध्ये पुन्हा गीते विरुद्ध तटकरे अशीच लढत झाली. त्यात सुनील तटकरे विजयी झाले. 2019 मध्ये शेतकरी कामगार पक्ष सुनील तटकरे यांच्या बरोबर होता. जिल्ह्यात शेकापची हक्काची काही मतं आहेत, ती सुनील तटकरे यांना पडल्यानं त्यांचा विजय सुकर झाला. यंदा मात्र उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट, काँग्रेस आणि शेकाप हे सारे पक्ष इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आहेत, तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये वंचित आघाडीने चांगली मतं घेतली होती. यावेळेस देखील वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण रिंगणात आहेत. लढत सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशीच होणार असली तरी वंचितच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रायगड जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 23,16,515 आहे. त्यात 11,38,378 स्त्री मतदार तर 11,78,055 पुरुष मतदार आहेत. जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या 82 आहे. रायगड मतदारसंघात एकूण 8,046 दिव्यांग मतदार आहेत. यापैकी 2,933 महिला तर 5,133 पुरुष मतदार आहेत. या मतदारांच्या अपेक्षा जाणून घेत असताना रेवदंड्याचे चंद्रकांत शेंडे यांनी सांगितलं. पर्यटन क्षेत्र हे आपलं रायगड जिल्ह्याचं पूर्ण उत्तम व्हावं आणि येणारा जो खासदार आहे आपण निवडून देणार आहोत, तो खासदार हा सर्व क्षेत्रामध्ये पारंगत असणारा हवा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा अभ्यास हा परिपूर्ण असावा आणि तो जनतेसाठी सदैव तत्पर असणारा असावा. कृपया सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण जागरूकतेने मतदान करावं. रायगड मतदारसंघ मुंबईच्या जवळ असला तरी इथं रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित होतात. जिल्ह्यात 3,500 मिलीमीटर पाऊस होऊनही उन्हाळ्यात जवळजवळ 1,200 गावांमध्ये पाणी टंचाई असते. मुंबई गोवा महामार्ग 17 वर्षांपासून रखडलाय.
या रस्त्यावर दुर्घटना होतात. त्यात आजवर अनेक बळी गेले तरी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही. जिल्ह्यातल्या अंतर्गत रस्त्यांची देखील दुरवस्था झालेली आहे. रायगडात येत असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मोठे आहेत. रायगड जिल्ह्यात एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. रुग्णांना पनवेलला जावं लागतं. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. रायगड मुंबईच्या जवळ असल्यानं वाढती गुन्हेगारी हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात अलीकडे महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना उद्भवतात. त्यात अनेकांचा बळी जातो. मात्र दरडग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन होत नाही. रायगड जिल्हा केमिकल झोन झालेला असल्यानं हवा आणि जलप्रदूषणाची समस्या गंभीर आहे. जिल्ह्यात नद्या गाळानं भरलेल्या असल्यानं त्या उथळ झाल्यात. त्यामुळे पुराचा धोका वाढला आहे. औद्योगिकीकरणामुळे डम्पिंग ग्राउंड आणि कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात अनेक प्रकल्प आल्यानं शेतीचं लागवडयोग्य क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे कधी काळी भाताचं कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात आता शेती उत्पादनात घट होत आहे. असे अनेक प्रश्न समस्या जिल्ह्यात असल्या तरी निवडणूक प्रचारात त्याची दखल घेतली जात असल्याचं दिसत नाही, असं आमच्या वार्ताहर शोभना देशमुख यांनी सांगितलं. रायगडमध्ये विविध प्रश्न असले तरी सामान्यांच्या जीवनमरणाशी निगडित प्रश्नांवर प्रचारात चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तिगत टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपच होताना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या 17 वर्षापासून रखडलेल्या प्रश्नांची सर्वच पक्षांनी उपेक्षा केली आहे. पाणी टंचाई, प्रदूषण, विस्थापितांचे प्रश्न, शेती क्षेत्र कमी होत असल्याचा विषय, दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळून होत असलेल्या जीवितहानीचा विषय हे किंवा अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. या निवडणुकीविषयी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते म्हणाले, ही लढाई निष्ठा जपण्यासाठी, निष्ठा राखण्यासाठी सुरू झालेली आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील तटकरे याबाबत म्हणाले, 40 वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली. पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप आता तयार आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे. पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं, अत्याधुनिक 4G 5Gचं नेटवर्क तयार करणं, सागरी महामार्ग अंतर्गत सेवांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं, राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं, ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्या साठी अत्यंत महत्वाचा ठरेल. पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणामध्ये आणणं, पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषण विरहित कारखानदारी आणणं, नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून आदितीने 4थं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या 4थ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं, अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एनडीएचं सरकार आल्यापासून देशामध्ये दिलं जात आहे, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे. त्याचबरोबर ती शिवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा समावेश करणं, त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी याकडे आणणं, युनानी कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं, अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार. रायगडमध्ये आता चित्र स्पष्ट झालं असल्यानं प्रचाराला वेग आला आहे. मतदारांच्या थेट भेटीवर उमेदवारांचा भर असला तरी पुढच्या काळात मान्यवर नेत्यांच्या सभा होतील अशी शक्यता आहे. 23 तारखेला शरद पवार यांची माणगाव नजीक मोरबा इथं अनंत गीते यांच्या प्रचाराकरता सभा होणार आहे. शिवसेना नेत्यांच्याही सभा होत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. सी.डी. देशमुख, अंतुले, दिबा पाटील अशा अनेक दिग्गजांनी लोकसभेत रायगडचं प्रतिनिधित्व केलं आहे. सी.डी. देशमुख यांच्या प्रचाराकरता पंडित जवाहरलाल नेहरू रोहा इथं आले होते असा इतिहास बुजुर्ग सांगतात. कधी काळी काँग्रेस आणि शेकाप यांच्यात थेट लढत व्हायची आणि आलटून पालटून कधी काँग्रेस तर कधी शेकापचे उमेदवार विजयी व्हायचे. 1984 इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्र सहानुभूतीची लाट असताना देखील रायगडमधून शेकापचे दिबा पाटील विजयी झाले होते. मात्र 1999 नंतर शिवसेनेनं हा मतदारसंघ काबीज केला. सलग 4 वेळा अनंत गीते विजयी झाले. मात्र 2019 अनंत गीते पराभूत झाले. विशेष म्हणजे मोदी लाटेत देखील भाजपा शिवसेना युतीला हा मतदारसंघ राखता आला नाही. आता पुन्हा तिसऱ्यांदा गीतेविरुद्ध तटकरे अशी लढत होत असून रायगडचा जागरूक मतदार कुणाला मतदान करतो हे येत्या 7 मे रोजी स्पष्ट होईल. इथल्या लढतीबाबत ज्येष्ठ पत्रकार मनोज खांबे म्हणाले,
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आत्ताच्या परिस्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अत्यंत चुरशीची ही लढत होणार आहे आणि ही लढत महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येही रंगणार आहे. गेले 15 दिवसापासून प्रचार हा अक्षरशः शिगेला पोचला आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी प्रचंड प्रचारात आघाडी घेतलेली दिसते. वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण यांनीही सुद्धा उडी घेतल्यामुळे काही प्रमाणात या लढतीमध्ये रंगतदारपणा आला आहे. तिसरा मुद्दा हा रायगड लोकसभा मतदारसंघाचा राहील तो म्हणजे रायगडमध्ये झालेली विकास कामं. आता विकास कामं म्हणजे रस्ते, मंदिरे, पिण्याचे पाण्याचे सुविधा या सोडून मोठमोठे आलेले उद्योग किंवा मोठा प्रकल्प असे काही लक्षवेधी आलेले प्रकल्प आपल्याला या 5 वर्षात सुद्धा प्रकर्षाने दिसलेले नाहीत. त्यामुळे हा मुद्दा आहेच. मुंबई गोवा महामार्गचा परिणाम यामध्ये दिसेल, कारण मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. हे सगळे मुद्दे विचारात घेता दोन्ही उमेदवारांचं पारडं हे तसं आजपर्यंत तरी समसमान आहे. येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये कोणता उमेदवार आपल्या कार्यकुशलतेने प्रचारात आघाडी घेतो आणि कोणते मुद्दे प्रभावी मांडतो आणि मतदारांवर प्रभाव पाडतो यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे ही रायगड लोकसभा मतदारसंघ या दोन्ही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरशीची होईल आणि ते आपल्याला 5 जूनलाच समजेल. याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, लेखन शोभना देशमुख, निर्मिती सहाय्य निकेता लाड, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे.